मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आरोही रडतच आता घरी निघालेली असताना यश तिचा हात पकडतो. तेव्हा आरोही त्याच्यावर जोरात ओरडत म्हणते, यश माझा हात सोड प्लीज. तेव्हा मी हा हात सोडणार नाही असं यश ठामपणे सांगतो आणि हा हात एकदा धरलाय तो सोडण्यासाठी नाहीच आहे. तेव्हा आता यशचं हे बोलणं ऐकताच आरोहीला धक्का बसतो. तेव्हा यश म्हणतो, हो आरोही, मी हा हात धरलाय, आता तुझ्याकडून मला फक्त परमिशन हवी आहे. जर तुला हवं असेल तर खरंच मी आयुष्यभरासाठी तुझा हात हातात घ्यायला तयार आहे, असं म्हणून तो आरोही समोर आता हात करतो. तर आता आरोही म्हणते, नाही यश, हे असं कधीही होऊ शकत नाही. तेव्हा यश म्हणतो, आरोही हे होऊ शकतं. अगं मी आज ठरवलंच होतं की मी तुला कधीही ही गोष्ट बोलून दाखवणार नाही. आता पुढे तो म्हणू लागतो, आरोही मला तू खरंच आवडायला लागली आहेस, आय लाईक यू, असं म्हणून तो तिच्याकडे एकटक पाहू लागतो. तेव्हा आरोही रडतच म्हणते, अरे का पण यश, मी असं काय केलंय जेणेकरून मी तुला आवडायला लागलीये? आणि आपण दोघं असं एकमेकांना किती ओळखतो, तुला माझ्याबद्दल काय माहीत आहे? तेव्हा आता तरी त्याची गरज नाही आणि आज जे काही घडलं त्यानंतर तर त्याची गरजच नाही, असं यश म्हणतो. तेव्हा आज असं काय घडलं, आरोही रागातच विचारते. तेव्हा आज जेव्हा तू माईंशी बोलत होतीस, त्यांच्याशी इंटरॅक्ट करत होतीस, तेव्हाच माझा निर्णय पक्का झाला. तू लहान मुलींमध्ये रमली होतीस, तेव्हा त्याच मुलीने तुला ताई म्हणून कडकडून मिठी मारली, तेव्हाच माझा निर्णय पक्का झाला. एका मुलाने तू शिकवलेलं गाणं म्हणून दाखवलं आणि तुझ्या डोळ्यात टचकन पाणी आलं, तेव्हाच माझा निर्णय पक्का झाला. हा कोणता निर्णय, असं ती विचारते. तेव्हा यश म्हणतो, तुला आयुष्याकडून जे काही हवंय ना तेच मला हवंय. तेव्हा आरोही म्हणते, मला कुणाकडूनही आता सिंपती नकोय, प्लीज यश, तुझं माझ्या आयुष्यात काय स्थान आहे माहीत आहे का? जेव्हा माझ्याबरोबर कुणी नव्हतं ना तेव्हा तू होतास. तेव्हा यश म्हणतो, याचा अर्थ तुझं माझ्यावर? तेव्हा आरोही म्हणते, याचा अर्थ असा आहे की माझं तुझ्यावर प्रेम होतं असं नाही आणि मला वाटलं होतं तू फक्त माझा चांगला मित्र आहेस. तेव्हा आता यश विचारतो, म्हणजे तू फक्त मला तुझा चांगला मित्र मानतेस का? तेव्हा आरोही म्हणते, हो, आणि माझ्या आयुष्यात खूप कॉम्प्लिकेशन्स आहेत, त्यामुळे तू ते कॉम्प्लिकेशन्स अजून वाढवू नकोस. तेव्हा आरोही म्हणते, अरे इथे कुणाला काहीही आवडणार तुझ्याबरोबर असे संबंध जोडलेले. तेव्हा आता यश म्हणतो, मला कुणाचंही काही घेणं देणं नाहीये आणि कुणाच्या निर्णयावर मी माझं आयुष्य काढू शकत नाही. तेव्हा तुला सर्वांचा विचार करावाच लागेल, असं आरोही म्हणते. तेव्हा आता आरोही लगेच तिथून निघून जाते. तेव्हा यशला देखील धक्का बसतो की आरोहीने स्पष्टपणे माझ्याच तोंडावर नकार दिला. यश आता मागे वळून पाहतो तर कांचनने बोलणं ऐकलेलं असतं. तेव्हा यशला आता पुन्हा एकदा धक्का बसतो. कांचन आता घरात येते आणि जोराजोरात बडबड सुरू करते की सगळ्यांनी आपली मनमानी सुरू केली आहे. आता मला तर असं वाटतंय की असं वागून ते सर्वजण आपला स्वतःचा आणि घराचा सत्यानाश करून घेतील. आता एकेकाला मी बदडूनच काढणार आहे, असं कांचन म्हणते. आप्पा विचारू लागतात की काय झालं? तेव्हा ती म्हणते की अहो, यश त्या मुलीमध्ये गुंतत चाललाय, एकीकडे यश आणि दुसरीकडे ईशा. तेव्हा आता मी काय केले, असं ईशा रागातच विचारते. तेव्हा संजना तिला म्हणते, अगं तू तर काहीच केलं नाही. अनिश असं रागात का निघून गेला मग? तेच का थांबली, तू का नाही गेली? अनिश बरोबर. तेव्हा आरोही तिथे असेपर्यंत मी त्या घरात जाणार नाही, असं ईशा आता स्पष्टपणे सांगते. आप्पा विचारतात, त्या मुलीने तुझं काय बिघडवलंय? ती किती चांगली मुलगी आहे, असा डोक्यात राग घालून संसार होतो का? कधी इकडे तिकडे व्हायचंच, पण आपणच सावरून न्यायचं असतं. तेव्हा ईशा म्हणते, आप्पा आता हेच माझं घर आहे, मी कितीही प्रयत्न केला ना तरी ते घर माझं कधीही होऊ शकत नाही. तेव्हा संजना म्हणते, तू नॉनसेन्स आहे का ईशा? तेव्हा ईशा म्हणते, असंच आहे, कारण सर्व लक्ष त्या आरोहीकडेच असतं. तर आता आप्पा हे ईशावर ओरडतात. तेव्हा ईशा म्हणते, आप्पा तुम्हाला माहीत नसेल, पण आई नुसती त्या मुलीची बाजू घेत असते. ती काय थोडी रडली की आईला आला लगेच पुळका, आता मी इथेच राहणार. त्यानंतर ईशा म्हणते, अगोदर तिने घरातील सर्वांना भुलवलं, आता माझ्या अनिशला ती जवळ करतीये, तिचं विक्टिम कार्ड ती वापरतीये. आज आम्हाला आश्रमात सुद्धा घेऊन गेली आणि अनिशला सुद्धा माझ्यापेक्षा जास्त तिचाच पुळका येतो. यशचं तर काही विचारूच नका. तेव्हा आता यश तेथे येतो आणि रागातच ईशाला म्हणतो, मी आरोही विरोधात एक शब्द देखील ऐकून घेऊ शकत नाही. तेव्हा तू असं का म्हणतोस? स्वतःच्या बहिणीला विसरलास का? असं ईशा म्हणते. त्यावेळी यश म्हणतो, हो, माझं प्रेम आहे आरोहीवर, मला तिची काळजी वाटते. आता हे ऐकताच सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते.
तर आता दुसरीकडे आरोही आणि अनिश एकदम शांत शांत असतात. तेव्हा बरं झालं तुम्ही आश्रमामध्ये जाऊन आलात असं आशू म्हणतो. तेव्हा अरुंधती म्हणते, अगं ईशा तिकडेच राहणार आहे का? यश आणि ईशा अजून दिसत नाही. तेव्हा आता आरोही अनिशकडे पाहते. तर अनिश म्हणतो, मी आश्रमातून यायच्या अगोदर समृद्धीवर गेलो होतो, मी ईशा तेथेच आहे. तेव्हा आता अरुंधती विचारते, ती तिकडून जेवून येणार आहे का? ती येणारच नाही असं आता अनिश म्हणतो. तेव्हा अरुंधती म्हणते, म्हणजे काय? तर आशू विचारतो, तू उद्या तिला घ्यायला जाणार आहेस का, की यश बरोबर येणार आहे? तेव्हा अनिश म्हणतो, यातलं दोन्हीही नाही. अरुंधती म्हणते, असं काय झालंय? माझ्यामुळे त्या दोघांमध्ये भांडणं झाली आहेत आणि मी इथे असेपर्यंत ईशा इकडे येऊ शकत नाही असं आता आरोही म्हणते. याचं मूळ कारण मीच आहे. तेव्हा अनिश म्हणतो, तू आरोही स्वतःला दोष देत जाऊ नकोस. तेव्हा आरोही म्हणते, बरोबर आहे, ती काय म्हणाली तू पाहिलंस ना? तर आता अरुंधती म्हणते, नक्की काय घडलंय? तर आता तिला तिथेच राहू द्यात, मी पण तिला घ्यायला जाणार नाही असं अनिश म्हणतो. तर आता डोक्यात राग घालून घेऊ नकोस असं आशू त्याला म्हणतो. तू समजूतदार आहेस. तेव्हा अनिश म्हणतो, आजपर्यंत मी फक्त समजूतदारपणा दाखवला आणि तो माझ्या अंगलट आलाय. तिला काही समजूनच घ्यायचं नाही. आजकाल ती खूप रूडली वागते. तुम्हाला माहिती आहे ना कशी वागते ती? माझ्याबरोबर तर चांगलं बोलत सुद्धा नाही आणि जर ती आली नाही तर मी तिला आयुष्यात कधीही घ्यायला जाणार नाही असं अनिश म्हणतो आणि तेथून जातो. अशा वागण्याला तो खूप कंटाळलेला असतो. तेव्हा अरुंधती म्हणते, काय करावं ह्या मुलांचं? छोट्या छोट्या गोष्टींवरून एवढा इश्यू करतात का? आता यावरचं सोल्युशन काय काढायचं तुम्हीच सांगा बरं आशुतोष. तेव्हा आशू म्हणतो, काढूयात काहीतरी, आपल्याकडे आहेत अनेक मार्ग. तर आता यावर सोल्युशन आहे, मी इथून गेल्याने सगळेच प्रश्न सुटतील असं आता आरोही म्हणते आणि मी इथून जाणारच आहे. यशचा सुद्धा प्रॉब्लेम नक्कीच सुटेल असं म्हणून आरोही आता तेथून जाते. तर अरुंधतीला रडू येतं. तर इकडे कांचना आता यशवर जोरात ओरडत म्हणते, अरे तुला दुसरी कोणी मुलगी भेटली नाही का? असं कधीही होऊ शकत नाही. यश म्हणतो, मी लग्न करेन तर तिच्याशीच. सर्वांना आता जवळ धक्का बसलेला असतो. तेव्हा कांचन म्हणते, अरे असं होऊच शकत नाही, मी असं होऊच देणार नाही. तेव्हा मी माझं आयुष्य मग एकट्यानेच काढू का? मला कुणाच्या तरी साथीची गरज आहे. मी माझं एक नवीन आयुष्य सुरू करणार आहे, पण ते आयुष्य आरोही बरोबर सुरू व्हावं असं मला वाटतं, कारण माझं तिच्यावर प्रचंड प्रेम आहे. ते प्रेम नाहीये, तुला तिच्याबद्दल दया वाटते, सिंपत्ती वाटते असं कांचन म्हणते. पुढे जाऊन तुला पश्चाताप होईल. अरे ईशाने सुद्धा तिच्यावर दया दाखवली आणि आता ईशाच्या अंगलट आलं. आरोहीमुळे तिच्या संसाराचं बघ तू काय झालंय ते. यश म्हणतो, आजी मी तुला फायनल निर्णय सांगतो, मी लग्न करेल तर आरोहीशी, नाही तर कुणाबरोबरच नाही असं म्हणून तो आता तेथून जातो. तेव्हा आता कांचन देखील म्हणते, बघते ना मी हा कसा त्या आरोही बरोबर लग्न करतोय ते. अरे या घरची सून काय, पाहुणी म्हणून सुद्धा मी या घरात घेणार नाही तिला. अरे या घरात तिला थारा सुद्धा मिळणार नाही. त्या दोघांना बाजूला कसं करायचं ना, आता मीच पाहणार असं म्हणून कांचन चिडते. दुसरीकडे अरुंधती आता डोक्याला हात लावून बसलेली असते. म्हणते की या मुलांचं काय करायचं मला कळत नाही. तेव्हा आशू म्हणतो, तू नको काळजी करू, सगळं काही ठीक होईल. तेवढ्यातच आपली एक सामान घेऊन आता आरोही तेथे येते आणि म्हणते, मी माझ्या आश्रमात जाते, माझी सोय दुसरीकडे कुठे होईपर्यंत. अरुंधती आणि आशू म्हणतात, तू इथून कुठेही जायचं नाहीस, ईशाची चूक आहे, तिला समजेल कधी ना कधी. तेव्हा नाही मी इथे राहूच शकत नाही असं आरोही म्हणते. तेव्हा अरुंधतीला आता टेन्शन येतं. मित्रांनो, पुढील भागामध्ये आता आश्रमात जी लहान मुलगी आलेली असते ती अरुंधतीच्या घरी येते. तेव्हा अरुंधती तिच्याकडे पाहतच राहते. तेव्हा आता ती मुलगी आरोहीला म्हणते, ताई तू बॅग घेऊन कुठे चाललीस? तेव्हा तू इथे आलीस ना, मग तुझ्या आश्रमात कुणीतरी नको का असं आरोही म्हणते. तेव्हा तू त्या आश्रमात जाऊ नकोस, मला तर खूप भीती वाटते असं आता ती लहान मुलगी म्हणते. तेव्हा सर्वांनाच धक्का बसतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.